तर शहरात पावसानं उघडीप देऊन काही दिवस उलटले तरी मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यांवरील खड्डे अजून सुद्धा जैसे थेच आहे आणि त्यामुळे वाहन चालकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड तीव्र संताप व्यक्त होतोय। आपण बोलतोय पिंपरी चिंचवड बद्दल। पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरात एकूण 1444 खड्डे आहेत आणि त्यापैकी 928 खड्डे बुजवण्यात आलेत असं सांगितलंय आणि केवळ 516 खड्डे बाकी असल्याचा दावाही केलाय। खड्ड्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागतोय। लहान मोठे अपघात रोजचेच झाले, त्यामुळे महापालिकेनं हे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी आता जोर धरतीये। या कासारवाडीमध्ये जसं मेट्रोचं काम चालू झालंय आणि जसं पालिकेचा भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे, या मेट्रोवाल्यांकडे कंप्लेंट केलं तर मेट्रोवाले म्हणतात पालिकेचं काम आहे, पालिकेवाल्याकडे कंप्लेंट केलं तर पालिकेवाले म्हणतात मेट्रोचं काम आहे। यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे। गेल्याच हप्त्यात माझ्या मोठ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे। रिक्षाने उडून तिला खड्ड्यांमुळे रिक्षाने उडून तिला 7 टाके पडलेले आहे। माझ्या स्वतःच्या घरामध्ये हा प्रसंग घडलेला आहे। पण आता पाऊस थांबून 10 दिवस झाले। या 10 दिवसात पण यांनी अजिबात एकही खड्डा बुजवला नाही आणि जर बुजवायचं झालं तर फक्त एक घमिलभर डांबर आणणार आणि जिथे तिथं खड्ड्यात थोडं टाकणार आणि बाकीचे खड्डे तसेच ठेवणार। म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार काय करतोय की फक्त त्याचे बिल पास करण्यासाठी डांबर आणतोय, थोडे खड्डे बुजवतो आणि निघून जातोय। याच्या व्यतिरिक्त अजून काही करत नाही। लोकांना एवढा त्रास होतो। आज आपण नाशी फाट्यालाच थांबलेलो आहे, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही नाशी फाटा सिग्नलपासून तर येणारा पिंपरी चौकापर्यंत तुम्ही एवढे खड्डे बघताल की अक्षरशः 2 व्हीलर न्यायचे पण लायकीची नाही ना मोठी गाडी न्यायची लायकीची नाही आहे। मी सध्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती उभा आहे। नाशिक फाट्याचा हा परिसर आहे आणि या परिसरात आपण पाहिले तर हा जो जुन्या मुंबई पुणे महामार्गाचा जो रस्ता आहे त्याची अक्षरशः चाळण झाली। या रस्त्यावरती अशी कुठली जागा नाही की जिथं खड्डा पडला नाही आहे। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगितले की आम्ही जवळजवळ 928 खड्डे बुजवलेत, तर 516 खड्डे अजूनही बुजवायचं बाकी आहे। खरी जी आकडेवारी पालिका सांगते ती शहरामध्ये 1444 खड्डे आहेत, तर आपण पाहिले तर इथं जवळपास 50पेक्षा जास्त खड्डे एकाच ठिकाणी दिसून येतात। त्यामुळे हे जे पालिकेने खड्डे नक्की कोणत्या भागातील बुजवले हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रोज लाखो वाहनं या मार्गावरून प्रवास करतात। रोजची मोठी रेलचेल आपण पाहतोय। अजूनही काही वाहने या मार्गावरून आहे ना जीव मुठीत धरून प्रवास करतायत। या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। अक्षरशः जीव मुठीत धरून या वाहन चालकांना या मार्गातून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे एकूणच काय प्रशासन आता कधी खबरदारी घेतं आणि कधी हे खड्डे बुजवतो हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। सुरेश कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे।